श्री स्वामी समर्थ। स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग यायचा, कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक लोकांची फसवणूक करायचे। गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून, कपाळावर चंदनी टिळा लावून, खडावांचा आवाज करीत एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा। प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतरण झालेला असताना हा ढोंगी माणूस अक्कलकोटभर साधू पुरुषांचे सोंग घेऊन हिंडत होता। हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आले होते। त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली। तेव्हा स्वामी म्हणाले, त्याचे सोंग उद्या सकाळी उघड करू। स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणात पहाटेच आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसलो। गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते। तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही सुद्धा इथेच बसा। स्वामींच्या भोवती त्यांची भक्त मंडळी उभीच होती। तो ढोंगी बुवा भजने म्हणत पायातला खडावा वाजवत गणपतरावाच्या अंगणात आला। स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिले। त्याची भीतीने एकदम गाळण उडाली। स्वामी एकदम हसायला लागले। कुणालाच काही कळेना। स्वामी म्हणाले, बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल। काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली। तेव्हा त्यांना एक रूप सुंदर बाई बुवांच्या घरात दिसली। तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आले। लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला। बुवांनी आपल्या या साधू विषयातल्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला ऊस लावून आपल्या नादी लावले होते। दिवसा हरिनाम, रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आले। स्वामींनी काहीही विशेष न बोलता बुवांच्या अस्तित्वाचा बोधका फाडला होता। साधू बुवांची लाज गेली होती। संपूर्ण अक्कलकोटभर ही बातमी झाली। याचा परिणाम असा झाला की तो ढोंगी बाबा आपल्या त्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला, कारण त्याची पापी वृत्ती स्वामींकडे उघड झाली होती। श्री स्वामी समर्थ।